राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो सामूहिक निर्णय एनडीए मध्ये सहभागी होण्याचा केला त्याला कालच 2 वर्ष पूर्ण झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी राज्यव्यापी दौरा सुरू करावा या हेतूने उत्तर महाराष्ट्राच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात जळगाव येथे आज झाली असताना आपल्या सर्व पत्रकार मित्रांशी संवाद करण्यासाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले प्रदेशचे ज्येष्ठ उपाध्यक्ष माझे सहकारी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी राज्यमंत्री श्री गुलाबराव, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माझे मुख्य प्रवक्ते श्री अनिल परासपे, माजी खासदार सुरज चव्हाण, मगरे, आखाडे, त्याचबरोबर ते आमचे इथले अध्यक्ष सुरज पवारजी, नेमाडेजी, सर्वच माझे उपस्थित पदाधिकारी सहकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, पत्रकार संघटनेचे प्रमुख, वाहिन्यांचे प्रमुख, सर्वच आपले उपस्थित प्रमुख बंधू भगिनी आणि मित्रांनो, थोडा काही विशेष क्षेत्रांशी संवाद करायचा होता, त्याच्यामध्ये थोडासा विलंब झाल्याबद्दल आपल्या सर्वांची मी या ठिकाणी सुरुवातीला दिलगिरी मागतो आणि आपल्या मनापासून स्वागतही करतो आणि आभारी मानतो. आपल्याला कल्पना आहे की 2 जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेत असतानाच बहुजन समाजाचा व्यापकही साधायचा असेल तर सरकारमध्ये असलं पाहिजे. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकसनशील पद्धतीने वाटचाल करत असताना आपण त्यामध्ये सहभागी व्हावा असा निर्णय आम्ही पक्षामध्ये घेतला. प्रामुख्याने अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, रामराजे नाईक निंबाळकर आणि आमचे 43 आमदार मी हा सामूहिक निर्णय घेतला आणि सरकारमध्ये त्यावेळेला आम्ही सहभागी झालो. 2 वर्षामध्ये लोकसभेला सामोरं गेलो, त्यावेळेला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती एनडीएची म्हणजे महायुतीची पिछेहाट झाली. जळगावमध्ये आम्हाला लक्षणीय यश मिळालं, परंतु संबंध विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातला काही उरलेला भाग असेल, यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती महायुतीची पिछेहाट झाली. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र विशेष करून लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांच्यासाठी केलेली वीज माफी, शेतीची वीज माफी, इतर काही कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व असं यश महायुतीला 238 जागांच्या वरती प्रचंड बहुमताने निवडून देत जनतेने त्यामध्ये दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एकूण 60 जागांच्या वरती घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक महायुतीमधून लढलो होतो. 41 जागांच्या वरती आम्हाला यश त्या ठिकाणी मिळालं. जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या वाट्याला एकच जागा आली, ती अंमळनेर. त्या जागेवरती अनिल भाईदाजी निवडून आले. नंदुरबारमध्ये एक मिळाली होती, पण आम्हाला यश मिळालं नाही. नाशिकामध्ये मात्र आम्हाला 100% यश नाशिकच्या जनतेने जेवढ्या जागा आम्ही लढवल्या त्या जागांच्या वरती त्या ठिकाणी मिळालं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक जागेचा अप्पा सोडला तर सर्व जागांच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती महायुतीतून निवडून आले. श्रीरामपूरच्या जागेवरती शिवसेनेचा उमेदवार उभा राहिला, शेवटपर्यंत माघार काय होऊ शकली नाही, त्यामुळे श्रीरामपूरच्या जागेमध्ये आम्हाला यश मिळालं नाही. आज महायुतीचं सरकार राज्यामध्ये भक्कमपणे चालू आहे. अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. तेव्हा आता त्या निवडणुका येतील म्हणजे त्या 8 वर्षांनी होत आहेत. महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती. अशा वेळेला ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही यश मिळवलं त्यांच्या निवडणुका आहेत. त्या दृष्टिकोनातून संघटनात्मक आढावा घ्यावा. यामध्ये प्रामुख्याने आज सभासद नोंदणीचा आम्ही कार्यक्रम दिलाय. सभासद नोंदणीचा आढावा घ्यावा. तालुका स्तरावरती पेरेंट बॉडी, फ्रंटल ऑर्गनायझेशन, इथल सेल असे नेमले गेलेत की नाही, नेमले असतील तर त्यांची कार्यकारिणी आहे की नाही याचा आढावा घ्यावा. आणि एकंदरीत त्या जिल्ह्यांतील राजकीय परिस्थिती वेगळी आहे.
या जिल्ह्यामधल्या सगळ्याच्या सगळ्या जागा दोन्ही लोकसभा आणि 11 विधानसभा या महायुतीकडे आहेत. राष्ट्रवादीकडे एक आहे, कारण आम्ही एकच लढलो. पण उरलेल्या दोन्ही लोकसभेच्या जागा भारतीय जनता पक्षाच्या खासदार भगिनी आहेत आणि विधानसभेच्या जागेमध्ये मला असं वाटतं 5 शिवसेना आणि 5 भारतीय जनता पक्ष. कदाचित एखाद्या आकड्यांमध्ये माझ्याकडनं फरक असेल असं बलाबल आहे. अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या महायुती म्हणून लढवावा असं आम्ही वरिष्ठ पातळीवरची चर्चा करतो आहोत. तरी प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यावर जावं, तिथल्या कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घ्यावं, सरकारच्या माध्यमातून प्रश्न सोडवताना त्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि त्याचबरोबर ती अवकाळी पाऊस आला, यावेळी पाऊस लवकर आला, त्याच्यामुळे शेतीचं केळी पिकाचं असेल इतरही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय, त्याची माहिती सहकाऱ्यांच्याकडनं करून घ्यावी. या हेतूने राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात, माझ्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात ही उत्तर महाराष्ट्रापासून राज्याची केली आणि त्याच्यात आम्ही जळगाव निवडलं. जळगाव एक ऐतिहासिक असं ठिकाण आहे. राजकारणामधलं काँग्रेस ज्या वेळेला संबंध देशात होती, तर फैजपूर अधिवेशनाने काँग्रेसने सुद्धा एक वैचारिक मांडणी देशभरामध्ये केली आणि खानदेशातला एक महत्वाचा जिल्हा, कृषी क्षेत्रातला सुद्धा एक महत्वाचा जिल्हा, शिक्षणाच्या क्षेत्रातला सुद्धा महत्वाचा जिल्हा, कारण आमच्या कोकणामध्ये बऱ्यापैकी अध्यापक वर्ग हा संबंध जळगाव मधला आहे. अशा एका जागरूक लोकशाहीच्या माध्यमातून असलेल्या जिल्ह्यामध्ये पक्षाची संघटना या हेतूतून आज दौरा झाला. एक उत्तम प्रतिसाद आज आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. मधल्या कालावधीमध्ये सतीश अण्णा पाटील, गुलाबराव देवकर, असंख्य सहकारी माजी आमदारांनी त्यांच्या खूप मोठ्या शक्तीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. ही प्रक्रिया रोजच चालू आहे. काल परवा सुद्धा मुंबईमध्ये खूप पक्षप्रवेश, गडचिरोली, चंद्रपूर, मुंबईच्या परिसरातील काही पक्षप्रवेश होते, त्यानंतर परभणीच्या परिसरातील पक्षप्रवेश त्या ठिकाणी होते, असे चालू आहेत. आणि या दृष्टिकोनातून आम्ही पक्ष मजबूत करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा दौरा त्या ठिकाणी केला. माझ्या दौऱ्या पाठीमागचं प्रयोजन आणि पत्रकार परिषदेचं प्रयोजन आपल्या समोर मी विशद केलेलं आहे. आपल्याला काही संवाद करायचा असेल तर आपण मोकळेपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहे. तुम्ही म्हटलं की महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक पातळीवर कुठेतरी चढावर दिसतोय. प्रत्येक पक्ष स्वतःची तयारी करून नाही. भाजपने तर नगरपालिकेने 57 जागांची मागणी केली. एक कसं आहे की मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे दीर्घकालीन निवडणुका होत आहेत. स्वाभाविकपणाने आज महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने मजबूत आहेतच, विस्तार करण्याचं काम चालू आहे. अशा वेळेला कार्यकर्त्यांच्या अपेक्षा राहतील. म्हणून मी म्हटलं की एखादा जिल्ह्याने राजकीय परिस्थिती पण वेगळी राहील आणि तालुकानिहाय सुद्धा परिस्थिती वेगळी राहू शकते. त्याचं आम्ही अवलोकन करू आणि वरती चर्चा करू आणि मग शेवटी नेमकं काय करायचं आहे तो निर्णय आम्हाला करता येईल. त्या करण्यातली सुलभता कशी करता येईल त्याचा एक भाग म्हणजे हा दौरा आहे. दोन बाबी आहेत. शेतकऱ्यांना 20 थकबाकी पूर्णपणे दिली. शेतकऱ्यांना जे त्यावेळेला घोषित केलं ते 100% दिलं गेलं, म्हणून झिरो बिल सगळीकडे आलं. आपण म्हणताय ते शेतकऱ्यांची कर्जमाफी, एक लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले, ती योजना सुरू आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये, संयुक्त जाहीरनाम्यामध्ये आम्ही 2100 रुपये देऊ असं आमची घोषणा आहे. म्हणजे ही महायुतीची आहे. त्या दृष्टिकोनातून सरकार योग्य विचार करेल. पण ह्या दोन्ही योजना पूर्ण झालेल्याच आहेत, चालू आहेत. त्यामुळे त्या योजना बंद नाहीतच आहेत, सुरू आहेत. शेतकरी कर्जमाफीचं जाहीरनाम्यामध्ये आम्ही समोर ठेवलं होतं. जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या काय उद्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहोत हे जाहीरनाम्यामध्ये ठेवलं होतं. योग्य वेळी त्याच्या संदर्भातला विचार होईल. एक असं आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये दीर्घ काम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना आज कोणाला भारतीय जनता पक्ष असेल, कोणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, कोणाला शिवसेनेला असेल, आपल्या राजकीय
पुढची वाटचाल करण्यासाठी जी योग्य वाटते तो प्रत्येकजण निर्णय घेतो. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं तर गेल्या 6-7 महिन्यात जे पक्षांतर झालंय ते महाविकास आघाडीमधील पक्षांतर झालंय. म्हणजे उभाटा शिवसेना असेल, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल. आपण म्हणतोय ते खरं आहे की अपूर्व हिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते, त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय. काही ठिकाणी असं होतं, समजून घेऊ. दोन बाबी आहेत. एक तर कुठेही समान जागा वाटप होतच नसतात. आज आपण पाहिलं तर लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अधिक जागा होत्या, शिवसेनेच्या सुद्धा जागा ओरिजिनल शिवसेनेच्या अधिक होत्या. विरोधकांमधून आमच्या राज्यातच 4 ते 5 जागा होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच 4च होत्या. पैकी एकटा मी जो दादांसोबत होतो, बाकीचे 3 आदरणीय पवार साहेबांच्या सोबत होते. त्यामुळे जागा वाटपामध्ये सिटिंग सीट हा क्रायटेरिया आहे, होता. लोकसभेला सुद्धा होता, विधानसभेला सुद्धा होता. आणि त्याच्यामुळे जागा वाटपामध्ये आम्हाला कमी जागा 59 जागांवरती लढवावं लागलं. आता नगरपालिकेच्या वेळेला नेमका अनेक निकष घ्यावे लागतील. त्याच्यात आता जे काय, कारण आता सगळ्यात विसर्जित आहेत, पण तरी पण विसर्जित होण्यापूर्वीची स्थिती, तर त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेच्या निवडणुका त्या 8 वर्षापूर्वी लढलं गेलो ते प्रामुख्याने आम्ही सगळेजण लोकशाही आघाडीमध्ये होतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत होतं, शिवसेना भारतीय जनता पक्ष काही ठिकाणी युतीने लढवत होतं, एकत्रित शिवसेना म्हणतोय मी, आणि काही ठिकाणी वेगवेगळे स्वलेले असतील. आता स्वाभाविक त्याच्यानंतर खूप पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे. तर वास्तववादी जे काय असेल त्या अनुषंगाने चर्चा होईल. एक असं आहे, आपण जर काय पाहिलं तर आमचा प्रयत्न आहे महायुती मजबूत करण्याचा. परवा समन्वय समितीची बैठक झाली, ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब आहेत, मी आहे, रवींद्र चव्हाण आहेत, हसन मुश्रीफ आहेत, शंभूराज देसाई आहेत, उदय सामंत आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3-4 विषयावरती चर्चा झाली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती संघटित पक्षामध्ये लढू शकेल हा एक विषय होता, आणि मग महामंडळाचं वाटप. आता ही प्रक्रिया आहे, दीर्घकालीन आहे, म्हणजे एका विशिष्ट कालावधीपर्यंत आम्हाला संपवावी लागेल. तोपर्यंत आमचा असा प्रयत्न राहील की एकत्रित लढवावी. पण यापूर्वी सुद्धा ज्या ज्या वेळेला राज्यात लोकशाही आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असेल, भाजप सेनेचं सरकार असेल किंवा महाविकास आघाडी असेल, त्या वेळेला घटक पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोर गेलेत असंही नाही. त्याच्यामुळे सारासार विचार करत महायुती इंटॅक्ट ठेवत कशा पद्धतीने करावं तो योग्य वेळेला निर्णय मी करू. काय 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 नाही, आपला गैरसमज आहे. जळगावला मी 4-5 वेळा येऊन गेले. आम्ही ज्या वेळेला जन सन्मान यात्रा काढली त्यावेळेला आमच्या संबंध महाराष्ट्रामध्ये मी आणि दादा ज्या ठिकाणी विधानसभा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते त्या ठिकाणी आम्ही गेलोच. अंमळनेरवर तर फार मोठा मिरवणूक झाली, 2-2.5 तास मिरवणुकीनेच आम्ही होतो. तर आणि मग रात्रीच्या वेळेला आम्ही आढावा बैठक घेतली आणि मग आम्ही गेलो. येऊन गेलेलो आहे, दादा येऊन गेलेले आहे. नाही, पहिला मेळावा हा 2 वर्षानंतर नाही घेतला. मी असं सांगितलं माझ्या सुरुवात करताना, आम्ही घेतलेल्या निर्णयाला 2 वर्ष पूर्ण झाली. लक्षात घ्या. इफ आय एम नॉट रॉंग विथ माय मेमरी अँड आय मीन टू से व्हॉट आय मीन. मला जे वाटतं ते मी बोलतो आणि जे बोलले त्याच्यावरती मी ठाम आहे. मी असं म्हणालो की 2 वर्ष आम्ही ऐतिहासिक घेतलेल्या निर्णयाला पूर्ण झाली. काल 2 जुलैला आम्ही मंत्रिमंडळामध्ये जाण्याचा शपथ घेतला, 23ला. त्याच्यानंतरचा प्रवासही मी आपल्याला सांगितला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, राज्यव्यापी दौरा आहे. त्याच्या आधी विधानसभा तर आम्ही फिरलोच, अख्खा राज्य पिंजून काढलं, त्याशिवाय यश मिळालं काय. असं नाही ना, शेवटी प्रत्येक पॉलिटिकल पोलरायझेशन ज्याला राजकीय ध्रुवीकरण आपण म्हणतो ते सतत घडतच असतं. गेल्या
1924 मध्ये जेवढं ध्रुवीकरण झालंय तेवढं तर कधीच झालं नव्हतं. आता याच्या पुढे काय काय होतं बघत राहा. मग सायंदे आणि मिटकरी यांच्या झालं काल विधानसभेमध्ये की अर्बन नक्सलाईट वारीमध्ये येऊन त्यांना प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर मिटकरींनी त्याला प्रत्युत्तर दिलं. आमचा विचारसरणी आंबेडकरी आहे. तर या दोघा लोकांना तुम्ही एक तर काल विधान परिषदेमध्ये काय चर्चा झाली मला माहित नाही, कारण मी काल दिल्लीमध्ये माझ्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीला होता. रात्री उशिरा मुंबईत आलो आणि सकाळी मी इकडे आलो. मी समजून घेईन नेमकं मनीषा कांद्यांना काय म्हणायचं होतं किंवा अमोल मिटकरीने काय म्हणायचं होतं. 700-750 वर्षाची आध्यात्मिक विचाराची वारीची परंपरा महाराष्ट्रामध्ये आज वारकरी संप्रदाय शतकोनी जपत आलाय. अशा वेळेला त्याचं महात्म्य, त्याचं औत्सुक्य तर नवीन पिढीला सुद्धा आहे. त्याची एकंदरीत संबंध महाराष्ट्र आणि शेजारच्या लगतच्या राज्यातली असलेला सहभाग प्रचंड फार खूप मोठा आहे. त्यामुळे नेमकं काय चर्चा झाली ती समजून घेणंच मी प्रतिक्रिया देईन. हा, आता ते प्रत्येक गावात गेल्यावर पूर्वी पाठीवरती असत असायचं ना. पूर्वी ज्या वेळेला शाखा असायच्या ना त्यावेळेला ते असंच असायचं. आता त्यांचा टीचर त्यांनी काय करावं त्यांचा अधिकार आहे. पूर्वीपासूनच शिवसेनेचं बौद्ध चिन्ह वाघ हे दाखवलं. बौद्ध चिन्ह असं नाही म्हणत मी, बौद्ध चिन्ह शब्द कदाचित वेगळा राहील, पण त्यांच्या नेहमीच्या याच्यामध्ये ते असायचं. कदाचित त्यांना वाटत असेल इतक्या वर्षांनी दोन बंधू एकत्र येतात, केलं असेल तर काय त्याच्यात. खालच्या पातळीवरती वक्तव्य करणाऱ्या काही व्यक्तींच्या वतीमध्ये मला काय फारसं बोलावंसं वाटत नाही, कारण त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. अजितदादांनी ओबीसी चळवळीसाठी अर्थमंत्री या नात्याने दिलेलं योगदान, पक्षाचे अध्यक्ष म्हणून समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांना सत्तेमधला दिलेला सहभाग इतर कुठल्याही नेत्यांपेक्षा अधिक उजवा आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की अजितदादा जातीपातीच्या पलीकडचे राजकारण करणारे महत्वाचे नेते आहेत. काही माणसं त्यांच्याबद्दल बोलत असतील ते काय फारसं दखलपात्र आहेत असं मानण्याचं काही कारण नाही. हो 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 नाही, असं आहे की त्यांच्या अपेक्षा त्यांनी बोलणं गैर काय. ते वरिष्ठ आहेत, ते वरिष्ठ आहेत. त्यांच्याकडे आम्ही 3 जिल्ह्याची जबाबदारी दिली, जळगाव, नंदुरबार, त्याच्यानंतर धुळा संघटनेची जबाबदारी दिली. शेवटी या सगळ्या प्रक्रियेमधला भाग ज्या वेळेला येईल त्यावेळेला होईल. त्यांचं पक्षातलं स्थान हे त्या पातळीवरती आहे, मंत्री असतानाचं ते आज आहे, तर त्या पद्धतीने पुढे राहील. नाही, एक असं आहे की मला स्वतःला माझ्या मर्यादेची जाणीव आहे. एक, मी अधिक जास्त संघटनेच्या कामामध्ये लक्ष घालणारा कार्यकर्ता, कारण मी संघटनेचा नेऊन म्हणजे राजकारणात आलो. मी 25 वर्ष आमदार राहिलो, माझी दुसरी टर्म लोकसभेची आहे, जिल्हा अध्यक्ष राहिलो, तो भाग वेगळा आला. त्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण आज देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभेतला एकच खासदार, राज्यसभेमध्ये आमचे 3 आहेत, प्रफुल्लभाई आहेत, सुनेत्रा बहिणी आहेत आणि नितीन पाटील आहेत साताऱ्याचे. भारतीय जनता पक्षाने मोठ्या मनाने आम्हाला ज्या वेळेला मोदी साहेबांची तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ झाली त्यावेळेला एक जागा देऊ केली होती राज्यमंत्र्याची स्वतंत्र कार्यभार. पण आम्ही ठरवलं की विधानसभेला मला काम करायचं आहे, संघटनेचा अध्यक्ष म्हणून एक भाग. प्रफुल्ल पटेल पूर्वी 5 वर्ष 10 वर्ष मंत्रिमंडळामध्ये काम केलं होतं, कॅबिनेट मंत्री पण होते, पण आम्ही तो त्यावेळेला स्वीकारलं नाही. ज्या वेळेला येईल त्यावेळेला बघितलं जाईल. प्रफुल्ल पटेल पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. नाही, महायुतीमधून किंवा पक्षातून बदनाम करण्याचं काय कारण काय. पक्ष तर दादाच्या नेतृत्वाखाली वाटचाल करतो, पक्षातलं कोण कसं बदनाम करेल. महायुतीमध्ये सुद्धा कोण बदनाम करतं अशातला काय भाग नाही.
एक असं आहे की निधीवरना नाराजी काय व्यक्त केली किंवा सामाजिक न्याय मंत्र्यांनी व्यक्त केली, मंत्रिमंडळामध्ये त्या संदर्भामध्ये पडदा पडलेला आहे. त्याच्यातला नेमका गैरसमज का होता तो दूर झाला. कारण सामाजिक न्याय विभाग किंवा आदिवासी विभाग यांचा नियतव्यय 10 आणि 11% जो आहे तो तेवढाच ठेवून यावर्षी तो वाढवलेला आहे. त्यामध्ये फक्त एकच आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये त्या घटकातल्या लाभार्थींची रक्कम त्यांच्या वाढवलेल्या नियतव्ययातून गेलेल्या त्यांचा निधी कुठे कमी नाही. आणि हा सगळा निर्णय मंत्रिमंडळामध्ये सामूहिकरित्या होत असतो. त्यामुळे तशापैकी टीका टिप्पणी माध्यमांकडनं सरकारमधल्या कुणी योग्य नाही अशी माझी स्वच्छपणाची भूमिका ज्या फोरमवरती मांडायची होती त्या ठिकाणी मी मांडलेली. दोन बाबी आहेत. मी एक सांगितलं की आम्ही निर्णय घेतला की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा. आम्ही त्या निर्णयावरती ठाम आहोत. पक्षाचा परवा वर्धापन दिन झाला, त्याच्यात 2 ठराव पास झाले वर्धापन दिनात. एक, सिन्नर ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी साहेब, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि सेना दलाचे प्रमुख आणि सर्व सैनिक दल. एक ठराव. दुसरा ठराव आम्ही केला, आमची भविष्यातली वाटचाल आमच्या मूळ विचारधारेची नाळ सोबत ठेवत सेक्युलरिझम, शिवशाहू फुले आंबेडकरांची, आम्ही एनडीएचे घटक आहोत आणि पुढेही आमची राजकीय वाटचाल एनडीए म्हणून राहणार आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा की विलिनीकरणाचं काय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना 2014 सालापासून किमान 4 ते 5 वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाण्याची चर्चा झाली होती. ही आज अधिकृत अनेक वेळेला बोललो मी. पुन्हा एकदा जळगावच्या भूमीत अधिकृत पुन्हा ते अधोरेखित करतो. 2014ला मी प्रदेशाध्यक्ष होतो. निकाल लागायच्या वेळेला सिल्व्हरओकला आदरणीय पवार साहेब, मी, भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल, अजितदादा होते. 122 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. आम्ही बाहेरून सांगितलं माध्यमांना आमचा भाजपला पाठिंबा आहे, बाहेरून पाठिंबा आहे. त्याप्रमाणे विश्वासदर्शक ठरावाला वगैरे वगैरे झाला. 16-17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये जाण्याच्या सगळ्या चर्चा, सगळे सुपास्कार, लोकसभेच्या जागेच्या वाटपशी झालं होतं. कारण मी प्रदेशाध्यक्ष होतो, मी ती वाटाघाटी करत होतो. पण अंतिम क्षणाला किंवा सरकारमध्ये सहभागी होण्याच्या क्षणालाच एक वेगळा मुद्दा आला. आम्हाला अपेक्षित होतं की त्यावेळेला शिवसेनेला सरकारमधून बाहेर काढलं जाईल. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वच्छ सांगितलं की शिवसेना आत राहील, तुम्ही येत असेल तर तुमचं स्वागत आहे. मी 2017चं सांगतोय, ज्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष होतो त्यावेळेला. त्यामुळे ते त्यावेळेला मटेरियलाइज झालं नाही. 19ला सुद्धा सरकारमध्ये जाण्याची चर्चा दोन्ही बाजूनी चालू होती. भारतीय जनता पक्षाबरोबर होती पण सुरू होती. पण ती मटेरियलाइज न होता महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यावेळेला सुद्धा पक्षात चर्चा होती, प्रवाही होता. 2022ला एकनाथ शिंदेनी भूमिका घेतल्यावर पक्षाच्या सगळ्या आमदारांनी लिहून दिलं होतं पवार साहेबांना की सरकारमध्ये जावं. पवार साहेबांनी 3 नेत्यांची कमिटी नेमली होती, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील. पण तेही मटेरियलाइज झालं नाही. मग आम्ही निर्णय घेतला. आता आमच्या या निर्णयाशी जे सहभागी होतील ते पक्षात येतील. विलिनीकरण हा मुद्दा येतो कुठे? येतच नाही आज तरी. मग भारतीय जनता पक्षावरती येण्याचा निर्णय करावा लागेल ना कोणाला तरी. एक भाग. दुसरा भाग असा की शेवटी हा निर्णय ज्यावेळेला होईल किंवा तसा अजून तर प्रस्ताव नाहीच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विलिनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव हा अधिकृतरित्या कुठेही आलेला नाही. आल्याच्या नंतर मग पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा होईल. मग आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी पण चर्चा करावी लागेल. पण हा सगळा हायपोथेटिकल आज तरी विषय असं दिसतोय. पण आहे माध्यमांमध्ये आहे, काही महत्वाची वक्तव्य झाली त्याच्यामुळे सुद्धा आहे. म्हणजे केवळ माध्यमांनी निर्माण केलेला मुद्दा असं मी बिलकुल मानत नाही. तर तो मुद्दा फोरमवरती मांडला गेला, त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. पण आमची ठाम भूमिका आहे की आमच्या एनडीएच्या भूमिकेबद्दल बिलकुल बदल नाही. त्याला त्या भूमिकेशी जे समर्थ असतील ते पक्षात येतील. उदाहरण पाहिलं तर
करून परत एकदा धनुष्यबाणावर दावा करण्यात आलेला आहे. टीम राष्ट्रवादीचं प्रकरण आहे तर भविष्यात असं काही स्टँड काय असेल? नाही, आमचा स्टँड जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे तो ठाम आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने ते एन्ड्रॉस केलंय म्हणून आम्हाला घड्याळ चिन्ह दिले. फक्त आम्हाला खाली फूटनोट लिहायला लावले. आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचं नावही त्यांनी देऊन टाकलंय. निवडणूक आयोगाने पवार साहेबांच्या पक्षाचं नाव शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दिलंय. त्यांना वेगळी निशाणी पण दिली. त्या निशाणीच्या आधारे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढल्या. त्याच्यामुळे चिन्हाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला होईल त्यावेळेला जो युक्तिवाद करायचा आहे तो आम्ही करू. तुम्ही जसं म्हटलं की मला एक कंडिशन घालून देण्यात आलेली त्यावेळेस सुप्रीम कोर्टात हा सगळा विषय झालेला आहे. आजही जर आपण काही जाहिराती पाहिल्या, काही मेळावे पाहिले, त्या ठिकाणी शरद पवारांचा फोटो काही ठिकाणी वापरला जातो. आजही तुमच्याच बाजूने एकत्रीकरणासंदर्भातला जो मुद्दा आहे ते तुमच्याकडून रस्ता मोकळा आहे का? फक्त तिकडनं तुम्ही सिग्नलची वाट पाहत आहे? बिलकुल नाही. मग हे फोटो का वापरले? एक मिनिट. फोटो वापरू नयेत म्हणून पवार साहेबांनी सांगितल्याच्या नंतर मी सगळीकडे एक आदेश काढले. आणि पवार साहेब असं म्हणाले की माझा फोटो लावला तर मी न्यायालयात जाईल. या वयात पवार साहेबांनी न्यायालयात त्यांचे फोटो लावल्याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जाणं आमच्या दृष्टिकोनातून योग्य वाटलं नाही. म्हणून आम्ही स्वच्छ भूमिका घेतली की आदरणीय पवार साहेबांच्या मनाविरुद्ध फोटो लावू नये. एक, उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये तर अनेक वेळेला फोटो लावण्यावरनं सुद्धा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे कुठेही फोटो लावले जात नाहीत. कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत बॅनरवरती न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे किंवा पवार साहेबांनी भावना व्यक्त केल्यापासून फोटो लावले जात नाही. तर समजा साहेब आता तुम्ही पण म्हटले की प्रदेशाध्यक्ष या नात्याने तुम्ही तसे आदेश काढलेले आहेत कार्यकर्त्यांना की फोटो वापरू नये. हा मुद्दा तुमच्या दृष्टीने कोर्टात पण वादाचा ठरू शकतो. जर या पुढच्या काळामध्ये जर अशा कुठल्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी पवार साहेबांचे फोटो वापरले तर तुम्ही कारवाई करणार नाही? कसं आहे की आता न्यायालयाने सांगितलं, साहेबांनी सांगितलंय, त्यामुळे कुठे आता आपण त्या विषयावरती तुम्ही कारवाई कराल का? तुमच्या पक्षाचा विषय नसेल. नाही लावले तर जात असं मी सांगतो तर आता काय वापरले जातात ना. मला दाखवा एखादं. लेट मी सी फर्स्ट. आता नाही माझ्याकडे नाही. नाही, मग दाखवा, आपण मला पाठवा, मग आपण बोलू. तुम्हाला दाखवू शकतो का? साहेब माळेगाव मुख्यमंत्री अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्यासहित वाटतं. पण आम्हाला वास्तवतेची जाण आहे. आज राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा आहेत, शिवसेनेच्याही असतील. ज्या वेळेला महायुतीमध्ये या संदर्भातला विचार ज्या वेळेला केव्हा होईल त्यावेळेला होऊ शकतं. रिअलिस्टिक तर आज आहे ना, शेवटी संख्याबळ एक आणि महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढल्या आहोत. आज संबंध महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष आहे. हा निर्णय त्या पक्षांनी सुद्धा घ्यायचा आहे. आम्ही आमच्या भावना मांडत राहू. भावना मांडणं काही चूक नाही. वास्तवतेच्या एक असं आहे की शेवटी अलायन्समध्ये जो मोठ्या संख्येचा पक्ष आहे किंवा आज देशातच पक्ष तोच आहे, आम्ही भाजप प्रणित एनडीएमध्ये आहोत. स्वाभाविकच आम्ही तेवढ्या जागा लढत नाही, त्यामुळे स्वबळावर तिथं प्रश्नच नाहीत, लढण्याचं काही कारण नाही. मी सांगितलं की आता 26व्या वर्धापन दिनामध्ये आम्ही निर्णय घेतला की आम्ही एनडीए सोबत राहणार आहोत. सो वी आर रिअलिस्टिक. लेट अस होप द बेटर. माळेगाव साखर कारखान्याची जी निवडणूक झाली त्यावेळेस पवार साहेबांनी घेतलेली भूमिका ही अजितदादांना पूरक होती अशी चर्चा सुरू आहे. आणि अनेकदा अशा भूमिका राष्ट्रवादीमध्ये घेतल्या जातात, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये. तर कुटुंब तर एकत्र आहेच, पण पक्ष देखील एकत्रच आहे असा संदेश त्याच्यामधून नाही. एक तर मला माहित नाही, माळेगाव साखर कारखान्यामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून आमच्यासाठी पूरक भूमिका घेतली मी अनभिज्ञ. आणि साहेबांच्या नावाने पॅनल उभं राहिलं, प्रचारही जोरात सुरू झाला. मी अनेक नेत्यांची भाषणं ऐकली, तुतारीचं बटन, तुतारीवरती शिक्का मारा, शिक्का मारा, शिक्का मारा, असं मी ऐकलं अनेक वेळेला, मोठमोठ्या नेत्यांची भाषणं. तर त्याच्यामुळे काय आम्हाला पूरक पद्धतीने करण्यासाठी ते असेल असं काय मला वाटत नाही. उलट तिथल्या सभासदांनी निर्णय दिलाय. थँक्यू. आपण सगळेजण आले, सगळ्यांचे आभार. आपल्या भाषणाच्या
एक सांगतो की माझ्या भाषणात मी तसं नाही म्हणालो. माझ्या भाषणात मी असं म्हणालो की सत्तेमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहिजे असं मी म्हटलं. ते माझं म्हणणं प्रदेशाध्यक्ष म्हणून संबंध राज्यभरासाठी आहे. एक अनेक वेळेला एकत्रित कार्यक्रम होताना तिन्ही पक्षाचे झेंडे असतात. तरी नेमकं इथे काय घडलंय त्याची माहिती घेऊन आपण बोलू. आज आपण सगळेजण आलात. क्या कहना चाहेंगे? राज ठाकरे उद्धव ठाकरे का एक ट्रेलर दोनों को शेयर किया, क्या कहना? देखिए वो क्या ट्रेलर टीजर रिलीज करते हैं उसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ. जिसके लिए उन्होंने ट्रेलर प्रकाशित किया है वो कॉज ही अलग है. अभी आने वाले दिनों में एक साफ हो जाएगा कि महाराष्ट्र की राजनीति में क्या क्या बदलाव होने जा रहे हैं. आगे देखेंगे, जब वास्तव में आ जाएगा तब उसके बारे में बात करेंगे. दोनों भाई साथ में आए तो राजनीति मुझे कुछ नहीं लगता है. महायुति के नाते हम मजबूत हैं. सिद्धांत के ऊपर हम सब लोग काम कर रहे हैं. गवर्नमेंट देवेंद्र जी की, अजीत दादा की, एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में अच्छी तरह से काम कर रही है. महाराष्ट्र के लोगों का विश्वास महायुति के निर्णय शक्ति पर है, ना मुझे विश्वास है. मुंबई महापालिका के इलेक्शन में करना है उस वजह से थोड़ा सा नहीं करना है ऐसा. राजनीति में जो कुछ बदलाव होते हैं वो ऐसा नहीं बोल सकते कि किसी वजह से होते हैं. ये तो रहती हुई चलती हुई प्रक्रिया रहती है. पोलराइजेशन ऑलवेज टेक्स प्लेस. वो इस तरफ हो जाएगा, इस तरफ भी हो सकता है. देखेंगे आगे आने वाले दिन में सही वो हो रहा है क्या, टीजर 5 तारीख तक ही सीमित है क्या, उसके आगे लिए भी है. मैं तो ज्यादा उसके बारे में टिप्पणी नहीं करना चाहता. धन्यवाद. सर खाली बसा ना, लाईव्ह चालू आहे. हिंदी बसा खाली.